नक्कीच आपण ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं, देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक 4 नोव्हेंबर रोजी जाहीर झाली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर रोजी 3 वाजेपर्यंत होती. 18 नोव्हेंबरला छाननी होती. छाननीच्या दिवशी 1:50 निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक आलं. त्या परिपत्रकामध्ये जो पर्यायी उमेदवार आहे त्याचे अर्ज बाद झाले. तेव्हापासून खरी न्यायालयीन लढाई सुरू झाली. त्या लढाईमध्ये नक्कीच आमचे मार्गदर्शक, आमचे माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील तथा भाऊ आणि आपलं युवा नेतृत्व सत्यजित दादा या प्रक्रियेमध्ये त्यांनी सहकार्य केलं. आम्ही जिल्हा न्यायालयापासून तर उच्च न्यायालयापर्यंत या प्रक्रियेमध्ये यशस्वी राहिलं. मी न्यायालयाचे देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण जसा प्रश्न विचारला, यामध्ये काल निवडणूक झाली, मतदान झालं, आज त्याचा निकाल लागला. या निकालामध्ये आमचे नगराध्यक्ष सत्यजित दादा यांनी 22-0चा नारा दिला होता, परंतु आम्ही 6 ठिकाणी अपयशी झालो. आमचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 6 नगरसेवक ज्या ठिकाणी आमचे पराभूत झाले त्या ठिकाणचे नक्कीच आम्ही कारण मीमांसा शोधून काढू की आम्ही कुठं कमी पडलो. नक्कीच या पुढील काळामध्ये आम्ही त्या ठिकाणची भर काढून नक्कीच आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष जो आहे वाढीस नेऊ, अशी आमची आहे. कुठल्या कामाला प्रथम प्राधान्य राहील? नक्कीच घरकुलाचा जो प्रश्न आहे, मी ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागामध्ये त्या ठिकाणची कारखान्याची जागा असेल, शासकीय जागा असेल आणि खाजगी मालकीची जागा असेल, या ठिकाणचा जो घरकुलाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी त्यांना हक्काची जागा आणि त्यांचं घरकुल, स्वप्नातलं घर झालं पाहिजे, हक्काचं घर झालं पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर रस्त्यांचे कामं असेल, त्यामध्ये काँक्रिटीकरण असेल, डांबरीकरण असेल किंवा मजबूतीकरण असेल, ही कामं, त्यानंतर पथदिवे, प्रत्येक ठिकाणचे पथदिवे, हा एक आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे. त्या प्रभागातला मधला तो आम्ही प्रश्न सोडवला जाईल. त्याचप्रमाणे स्वच्छता असेल आणि इतरही काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.